महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली। त्या अंतर्गत 21 ते 26 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत। बहिणींसाठी योजना तर मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता। त्यानंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणली आहे। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। यानंतर योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहेत, कोणते कागदपत्र लागतील आणि याचा लाभ कोणाला मिळेल याची माहिती समोर आली आहे। बेरोजगारी कमी करण्यासाठी योजना, या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगारी कमी करणे हा आहे। लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी पास झालेल्या तरुणांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणांना 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये एवढा स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील। पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे, अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे। अर्जदार मूळचा महाराष्ट्र राज्यातील असावा। आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असावे। डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक, ईमेल ID इत्यादी। अर्ज कसा करायचा? महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। नवीन वापरकर्ता म्हणजे न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा। अर्ज भरताना नाव, पत्ता आणि वयोगट भरा। आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच माझा भाऊ योजनेसाठी तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। आर्थिक मदत, योजना प्रशिक्षणादरम्यान राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा 10,000 रुपये आर्थिक मदत देणार आहे। तसेच 12वी उत्तीर्ण तरुणांना 6,000 रुपये, ITI केलेल्यांना 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये दरमहा दिले जातील। महाराष्ट्रातील 10 लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। तुम्हाला या योजनेविषयी काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे आहे की योजनेसाठी फॉर्म कसा भरावा तर खाली कमेंट करा, मी लवकरच यावर व्हिडिओ बनवेन। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।